चेंबूर कॅम्प गणेशनगरमधील रहिवासी SRAसाठी एकवटले। चीफ प्रमोटर सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न। मुंबईतील चेंबूर कॅम्प गणेशनगरमधील रहिवाशांना आता विकास हवा आहे। याच पार्श्वभूमीवर SR बँक्वेट हॉल येथे गणेशनगरचे चीफ प्रमोटर सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला गणेशनगरमधील मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते। तर यावेळी SRA संदर्भातील विविध तज्ज्ञांचीही उपस्थिती होती। त्यांनी गणेशनगरमधील रहिवाशांना SRA प्रक्रियेबाबत मार्गदर्शन देखील यावेळी केले। गणेशनगरच्या विकासासाठी आणि SRA प्रकल्पाच्या दृष्टीने रहिवाशांनी एकजुटीने पुढे येण्याची भूमिका या बैठकीमध्ये पाहायला मिळाली। सर, आता जे काही आम्हाला SRA बद्दल शिगम सरांनी जी माहिती दिली ती अतिशय खूपच म्हणजे छान माहिती होती, अगदी परिपूर्ण अशी माहिती होती। आता आम्हाला पुढे वाटचाल करण्यासाठी मार्ग मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही आहे। आता फक्त आमच्या सर्वांनी एकजुटीने पुढे येऊन हे सगळं काम पुढे न्यायचं आहे असा आमचा चंग आम्ही मनाशी बांधलेला आहे। आता आम्ही कसं की सर्वात प्रथम जे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की पहिली आपली जी लिस्ट तयार करणे आहे, जे इच्छुक आहेत त्यांनी पुढाकार त्यांची लिस्ट बनवायची आहे। अगदी 10 पासून 15-20 जसे जसे आपल्या या ग्रुपमध्ये जॉईन होतील त्या पद्धतीत आपण पुढे जाणार आहोत आणि त्यानंतर 51% झालं की आम्ही मग पुढची वाटचाल सुरू करणार आहोत। नाही, आम्हाला गव्हर्नमेंटला हेच म्हणायचं आहे की आम्हाला आमच्या घरात आम्ही जिथे राहतो, जिथे आमचं बालपण गेलेलं आहे त्याच ठिकाणी सरकारने आम्हाला जागा द्यावी, आम्हाला तिथेच सदनिका द्यावी, हीच त्यांच्यासमोर आमची प्रार्थना आहे। बघा, जे आज उपस्थित इथे झोपडीधारक होते, जे शासनाची स्कीम आहे SRAची, शासनाची जी SRAची स्कीम आहे ती ह्या लोकांना इथे राबवून ह्याच ठिकाणी सदनिका घेण्याचा विचार आहे। त्या निमित्ताने सर्व झोपडीधारक इथे उपस्थित झाले होते व त्या सर्व झोपडीधारकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे व त्यांची ह्या शासनाच्या स्कीममधून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या योजनेमधून सदनिका ह्याच ठिकाणी घेण्याचा आजच्या तारखेला त्यांचा पूर्णपणे आम्हाला सहकार्य लाभलं व त्यांनाही काही अडचणी असतील, गोष्टी असतील ज्या कायद्यात बसणाऱ्या, जेवढं असतील तेवढं मार्गदर्शन नक्की आम्ही करू। त्या संस्थेचे कार्यकर्ते आहेत आमच्याबरोबर, त्यांना जे काय लागेल आमच्याकडून ते सहकार्य करणार आणि जी शासनाची स्कीम आहे ही लोक राबवत आहेत, त्यामुळं आम्ही ह्या सर्व आलेल्या उपस्थितांचं स्वागतच करतो। बघा, ते गणेशनगर चेंबूर कॅम्पमधील जे मित्रमंडळ आहेत त्या ठिकाणी अनेक असे प्लॉट आहेत, त्या प्लॉटमधील अनेक अशी लोक कायद्याचा आधार न घेताना कस्टल सर्वे करून इथून बाहेर फेटाळा जाणार, PAP सदनिकेमध्ये वास्तव्य ते साफ खोटं आहे। अजून तिथे कुठलंही सबमिशन झालेलं नाही किंवा कुठल्याही शासनाने असं कुठलाही GR काढला नाही की कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला किंवा डेव्हलपरला तिथून त्या झोपडीधारकांना स्थलांतर करून त्या स्थलांतराची जागा डिक्लेअर केली नाही किंवा त्या ठिकाणी काय डेव्हलप होणार हे केलं नाही। फक्त तेथील काही अज्ञानी झोपडीधारक किंवा अज्ञानी समाजकंटक या तिथले काही दिशाभूल करणारे लोक आहेत, ते उगाच अफवा पसरवत आहेत। पण हे गरीब झोपडीधारक आहे, ह्यांचा त्याच ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या स्कीममधून तिथेच त्यांना सदनिका मिळावी, त्यासाठी ते लोक एकत्रित झाले आणि त्यांना तिथे मिळेल हे नक्कीच।